त्या आईशी प्रतारणा केलेली आम्हाला मान्य नसते. तुम्हाला शिवसेना आई वाटते की नाही? शिवसेना आपली आई आहे ना? शिवसेना आपली आई आहे ना? मग त्या आईची प्रतारणा करणारा संजय देशमुख साहेबांना शेवटच्या क्षणापर्यंत सांगत राहिला, साहेब कोणी जात नाही हो, काय घाबरू नका, कोणी जाणार नाही आहे. पण ही दळपत्री माणसं, आपला इतिहासच असा आहे. खरं तर छत्रपती शिवरायांना सुद्धा स्वकीयांबद्दल बरोबर अधिक लढाया कराव्या लागल्या. छत्रपती संभाजी राजांना सुद्धा पकडून देणारा आपलाच गद्दार होता. फक्त यवतमाळकरच्या शिवसैनिकांनी लक्षात घेतलं पाहिजे की ही वेळ अशी आहे की अफजल खानाचा वध आपणच केलाय. हे तर शेरपट आहे, ती झाडाच्या फांद्या आहेत, ते मूळ तिकडं आहे, ते दिल्लीत बसले. बरं, त्याला आव्हान देणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. आणि आजच्या काळात त्याच दिल्लीश्वरांना आवाज देणारे कोणी ह्या देशात असेल तर ते उद्धवजी ठाकरे साहेब आहेत. लक्षात घ्या. हिंमत होत नाही कोणाची. तुम्हाला काय वाटतं? दबाव येत नाही? संजय राऊत साहेबांचं उदाहरण आत्ताच दिलं ना. काय आमच्या आदित्यजी ठाकरेंच्या बद्दल केलं होतं? कुठल्या खालच्या पातळीवर जाऊन एक उभारणारा एक युवा नेता, त्याचं चारित्र्य हनन करायचं, त्याला खच्चीकरण करायचं. कशासाठी? आटापिटा फक्त सत्तेसाठी. भारतीय जनता पार्टी याचं मूळ आहे. मला जुन्या खूप आठवणी येतात, पण आज उद्धवजी ठाकरे साहेब आहेत. पण विसरू नका बरं साहेब, तुमच्या समोर सांगतो, आज देशात जर कोणी कपटी पार्टी असेल ना, कपट कारस्थान करणारी, तर ती भारतीय जनता पार्टी आहे. आणि कृतज्ञ कोण असतील तर त्या भारतीय जनता पार्टीत आहेत. एक किस्सा फक्त सांगतो मुद्दाम. हे आताचे पंतप्रधान, त्यांना कोण विचारत नव्हतं त्यांच्या पक्षात, उपोषणाला बसले होते एकदा. तेव्हा उद्धवजी साहेबांना मोठ्या साहेबांनी बोलवलं. अरे म्हणाले, तो बघ रे, त्या नर्मदेसाठी उपोषणाला बसले, जाऊन भेटून ये. आदरणीय उद्धवजी साहेब गेले. तेव्हा मोदी तुम्ही कोणी नव्हता बरं, तुमचा पक्ष सुद्धा तुमच्याकडे पाहत नव्हता. तेव्हा उद्धवजी ठाकरे साहेबांनी तुम्हाला आधार दिला, शिवसेनेला आधार दिला. या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं कार्यालय तुमच्या यवतमाळमध्ये होतं का रे? होतं का? भारतीय जनता पार्टीचं कार्यालय होतं का 40 वर्षापूर्वी? वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्वाच्या भूमिका घेऊन यांना हात दिला. साहेबांचं एकच वाक्य होतं, मी महाराष्ट्र पाहतो, तुम्ही राष्ट्र पहा. त्या महाराष्ट्र पाहतो म्हणणाऱ्या त्या तंबूत सुद्धा हा उंड घुसला. तुम्ही एक लक्षात ठेवा, ते जे काय रामायणातलं श्रीराम वगैरे जे आहे ना, त्याला मात्र भुलू नका बरं. उस डोंगा पर रस नाही डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. लाडक्या बहिणींनो खास सांगतो, उस डोंगा पर रस नाही डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. वरच्या रंगाला भुलू नका, वरच्या आमिषांना भिडू नका. कधी बहीण बनतील आणि कधी पैसेही काढून घेतील. तुमची मत विकत घेणारी माणसं आहेत. आज साहेबांना फक्त एकच वचन आपण द्यायचंय. साहेब, यवतमाळच्या जिल्ह्याच्या वतीनं आम्ही सारे हे जमलेले निष्ठावंत शिवसैनिक आपण वचनबद्ध व्हायचंय. साहेब, उतरणार नाही, मातणार नाही, भगवा पडकविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, हे आपला ब्रीद असलं पाहिजे. आणि त्यासाठी आपण सगळेजण जमलेलो आहोत. ही माणसं विकली जातात तेव्हा केवढ्या वेदना होत असतील. किती तुम्ही विचार केला का कधी? साहेबांना किती वेदना होत असतील. बीज लावायचं, पाणी घालायचं, झाडाला फुलवायचं, फुलं आली, फळं आली, तो वृक्ष पाहायचा, आणि ह्या सगळ्या डवरलेला वृक्ष सहज पटकन पानगळ होती तसा निघून जायचा. म्हणून तुम्हाला सर्वांना आवाहन करतोय, आपण जमलोय ना, तर हा मेळावा निष्ठा